लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या बूथ क्रमांक 49 वर मतदानाची मशीन जी होती तीच बिघडली। 45 मिनिटांनंतर मतदानाला सुरुवात झाली, मात्र तांत्रिक बिघाडामुळे मतदारांना काही काळ मतदान केंद्राच्या बाहेर ताटकळत थांबावं लागलं। ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह दिसत नसल्यानं एक आजोबा चांगलेच संतापले। पुण्याच्या धायरीच्या काका चव्हाण शाळेतल्या मतदान केंद्रावर मतदानाला गेलेले आजोबा संतापले होते। बारामती लोकसभा मतदारसंघामधले यावेळेस घड्याळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार उभा आहे, त्यामुळे कमळ चिन्ह मतदान यंत्रावर दिसत नव्हतं। त्यामुळेच भाजपच्या पारंपरिक मतदारांचा मात्र संताप पाहायला मिळाला। पोलीस आणि सरकारी यंत्रणा सत्ताधारी सरकारला बळी पडतायत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली। बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता, त्यावरून बोलताना जयंत पाटलांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधलाय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांसह सहकुटुंब मतदानाचा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन हक्क बजावला। यावेळेस त्यांनी सरकारवरही टीका केली। माळशिरसमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केल्याचा खळबळजनक आरोप धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकरांनी केला। मात्र हे वाटलेले पैसे बनावट असल्याचाही आरोप जानकरांनी केला आहे। रोहित पवारांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवरून श्रीनिवास पवार यांनी देखील टोला लगावलाय। शरद पवारांना 60 वर्षात असं काही करावं लागलं नाही, असं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय। मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते। सत्ताधारी सरकारनं लोकशाहीमध्ये यंत्रणांचा गैरवापर कसा करावा असा धडा निर्माण केला आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केला। चाललेला हा प्रकार घातक असल्याचंही कदम यांनी म्हटलंय। ते सांगलीच्या बिलवडीमध्ये बोलत होते।